आज आपण UDAS प्लसमध्ये स्टुडंट मॉडेल GP, EP आणि FP म्हणजे जनरल प्रोफाईल, एन्व्हायरमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल या 3 टॅब या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्या पूर्ण कशा करतात आणि त्यामध्ये कोणता थोडाफार बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लाईव्ह या ठिकाणी मी तुम्हाला हे तिन्ही टॅब विद्यार्थ्याचे करून दाखवणार आहेत. सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी UDAS प्लस एवढं टाईप करा. याची पहिली साईट येते, पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करतो. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. इथं आल्यानंतर बघा हे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे, याला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करा आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूल बघा खाली, याला लॉग इनला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी आता हे मी अगोदर लॉग इन झालेलो होतो, म्हणजे याच्या अगोदर येण्या अगोदर त्या ठिकाणी आपला UDAS क्रमांक टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा. या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता 2026-27 ही जी टॅब दिसते बघा, 2026-27 या टॅबला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी हे क्लोज करतो, परत याला या ठिकाणी क्लोज करतो. आता बघा, आता मी तुम्हाला एका विद्यार्थ्याच्या या ठिकाणी करून दाखवतो. 6वा वर्ग सिलेक्ट केला. 6वा वर्ग जर सिलेक्ट केल्यानंतर हे जे ॲरो दिसतं तुम्हाला, याला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी बोटानं असं करा आणि हे व्ह्यू मॅनेज बघा, व्ह्यू मॅनेजला या ठिकाणी क्लिक करा. मी एका विद्यार्थ्याचं केलेलं आहे. आता तुम्हाला मी दुसऱ्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी करून दाखवतो. एक विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. अशाच पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचं करता येते. हे बघा माझं इन प्रोग्रेस आहे, म्हणजे मी ही GP जनरल प्रोफाईलची फॅसिलिटी सुरू होती म्हणून या ठिकाणी मी करून टाकलं. तरी या ठिकाणी ही GP याला या ठिकाणी क्लिक करा. जी जनरल प्रोफाईलची जी टॅब आहे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेली आहेत. हे तिन्ही टॅब या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत. मी ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या, म्हणजे आपल्याला यातही बदल करता येतो. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव असते, या ठिकाणी जेंडर असते, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ. हे जनरल प्रोफाईलची बरीचशी ही जी पहिली टॅब असते ही बरीचशी अगोदरच फिलअप झालेली असते. आपल्याला यात बदल करता येतो. हे खूप सोपं आहे. पहिली जी टॅब आहे ही खूप सोपं आहे. बदल त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टॅबमध्ये आहेत. आणि हे ब्लड ग्रुप बघा, अंडर इन्व्हेस्टिगेशन हे सिलेक्ट केलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी सेव्ह ऑप्शन बघा, सेव्हला या ठिकाणी क्लिक करा. जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येतो, याला क्लोज करा. आता बघा नेक्स्टवर जायचं आपल्याला. आता नेक्स्ट हे जे ऑप्शन दिसतं तुम्हाला, नेक्स्टला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी दुसरी टॅब ओपन झालेली आहे एन्व्हायरमेंट प्रोफाईलची. आता एन्व्हायरमेंट प्रोफाईलच्या खाली बघा या ठिकाणी दिलेली बघा, इथं सेव्ह ऑप्शन आहे. आता या टॅबमध्ये आपल्याला काही बदल झालेला आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ॲडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल, दाखल जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकावा लागतो, तो आपोआप आलेला आहे. आता ॲडमिशन डेट या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही सर्व या ठिकाणी बदल करू शकता बघा. नंतर बघा सेक्शन, क्लास, रोल नंबर म्हणजे शाळेतील वर्गातील हजेरी क्रमांक काय तो या ठिकाणी टाका. या ठिकाणी मी टाकून घेतो. आता मीडियम इन्स्ट्रक्शन मराठीत आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा लँग्वेज ग्रुप स्टडी बाय द स्टुडंट, याला या ठिकाणी सिलेक्ट करा. आता बघा 6व्या वर्गात असल्यामुळं मराठी, इंग्लिश आणि हिंदी येते. 5वी, 6वी, 7वीला इंग्लिश, हिंदीला या ठिकाणी सिलेक्ट करतो. नंतर बघा फॉरेन लँग्वेज स्टडी, जो खालचं बघा फॉरेन लँग्वेज स्टडी बाय द स्टुडंट्स, याला सिलेक्ट करा. आमच्याकडे यापैकी एकही भाषा शिकवल्या जात नाही. याला या ठिकाणी सिलेक्टला या ठिकाणी फक्त याला बाजूला सिलेक्ट करतो, म्हणजे नो ऑप्शन आर सिलेक्टेड होऊन जाते. नंतर बघा पुढचं बघा अदर दॅन लँग्वेज ऑप्टेड बाय स्टुडंट्स. आता मॅनेटरी आणि जनरल सब्जेक्ट कोणकोणते शिकवले जातात. हे 6व्या वर्गात असल्यामुळे मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, सिव्हिक्स आहे आणि जॉग्राफी पण शिकवल्या जाते. या ठिकाणी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर बघा ॲडिशनल सब्जेक्ट कोणकोणते शिकवले जातात. या ठिकाणी ॲडिशनल सब्जेक्ट या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये जे बघा मॅक्झिमम 2 आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. बघा आमच्या शाळेत जनरल नॉलेजचे जे आहेत ते शिकवले जाते आणि फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षणाबद्दल शिकवले जाते. असे मी या ठिकाणी 2 सिलेक्ट केले. नंतर बघा खाली बघा को कॅरिक्युलर सब्जेक्ट, याला या ठिकाणी सिलेक्ट करा. परत तुमच्याकडे मॅक्झिमम 5 निवडू शकता. या ठिकाणी तर काय शिकवलं जाते, मोरल एज्युकेशन, योगा आणि लाईफ स्किल या ठिकाणी सिलेक्ट करा. तुमच्या शाळेमध्ये जे शिकवले जातील ते या ठिकाणी सिलेक्ट करावं लागते.
नंतर बघा पुढचं आहे अकॅडमिक स्ट्रीम ऑप्शन ऑप्टेड बाय स्टुडंट. हे 10वी 11वी 12वीसाठी आहे, ते आपल्यासाठी नाही. नंतर स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिवाइस अकॅडमिक इयर स्कूलिंग स्टडी इन करंट सेम स्कूल, हे बरोबर आहे. तो मागच्या वर्षी कोणत्या वर्गात होता? 5व्या वर्गात. तो आर टी अंतर्गत आलं आहे का? नाही, हे पण नाही. आता प्रोमोट झालेलं आहे, आता हे त्याला हे मार्क आहे. तर हे सर्व या ठिकाणी आपण भरलेले आहेत. काही भरलेले असतं, काही आपल्याला एडिट करावं लागते. तर या सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. इनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले आहेत. आता नेक्स्ट घेतो. बघा या ठिकाणी तिसरी टॅब ओपन होते. आता शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जाते? सुविधा दिल्या जाते का? तर यस. काय काय सुविधा दिल्या जाते? फ्री टेक्स्टबुक, जे काय तुमच्या शाळेमध्ये दिलं जात असेल त्याला या ठिकाणी क्लिक करा. फ्री युनिफॉर्म. आता बघा हे CWSN विद्यार्थी नाही, त्याच्यामुळे हे या ठिकाणी हायलाईटमध्ये येतच नाही. नंतर खालचं बघा, हे खाली बघा, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला तो ऑलिम्पियाड त्यानं मिळवलेला आहे का? नोला या ठिकाणी सिलेक्ट करतो. आता तो कोणत्या ह्याच्यात पार्टिसिपेट घेतो? बघा NCC मध्ये घेतो का? तो नो. NSS मध्ये घेतो का? नो. स्कॉट अँड गार्डमध्ये घेतो का? तर यस. आता या ठिकाणी विद्यार्थ्याची उंची बघा आणि वजन आहे. विद्यार्थ्याची उंची किती ती या ठिकाणी टाका आणि त्याचं वजन या ठिकाणी टाका. घरापासून शाळेचं अंतर किती या ठिकाणी सिलेक्ट करा आणि जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर त्याचे आईवडील कोणत्या वर्गापर्यंत शिकलेले आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करा. हे अगोदरच आहे बघा, फक्त या ठिकाणी आपण एकदा करेक्शन करून घ्यायचं आणि सेव्ह ऑप्शनला बघा, सेव्हला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुल झालेले आहेत. याला या ठिकाणी आता नेक्स्टला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा हे शेवटचे म्हणजे हे सर्व या ठिकाणी बरोबर आहे की नाही एकदा तपासून घ्या. लिहिलेली माहिती बरोबर आहे की नाही एकदा बघून घ्या. आणि खाली बघा हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी बॅक टू स्कूल डॅशबोर्ड आणि कंप्लीट डाटा. कंप्लीट डाटाला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी हे काम संपून जाते. कंप्लीट डाटाला या ठिकाणी क्लिक करतो. आर यू शुअर वांट टू कंप्लीट द डाटा, या ठिकाणी ओके करतो. डाटा कंप्लीट इज कंप्लीटेड, डाटा कंप्लेशन इज कंप्लीटेड, ओके म्हटलं की या ठिकाणी थांबते. नेक्स्ट स्टुडंट म्हटलं की पुढचा विद्यार्थी येतो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी घ्यायचे आहेत. याला ओकेला या ठिकाणी क्लिक करतो. आता पहिलीचं विद्यार्थी आपण घेतलं आहे तर आपण जनरल प्रोफाईल त्याची अपडेट करायची. ते बघा या ठिकाणी मी बॅक येतो. आपल्याला सर्व विद्यार्थी करायचे आहेत. आता समजा या ठिकाणी मी हे वर्गाला या ठिकाणी सिलेक्ट करतो. पहिला वर्ग घेतो. आता बघा मी या पहिल्या वर्गाचे जे विद्यार्थी आहेत पहिल्या वर्गाचे जनरल प्रोफाईल या ठिकाणी अपडेट केलेले आहेत. आता जनरल प्रोफाईलला क्लिक करायचं. समजा हे मी पहिल्या वर्गाचं तुम्हाला सहज दाखवत आहे या ठिकाणी की जे पहिल्या वर्गात जनरल प्रोफाईल या ठिकाणी अपडेट करा. आणि या ठिकाणी मी भरलेलं बघा काही भरलेले आहेत. जनरल प्रोफाईल या ठिकाणी भरा, कारण जनरल प्रोफाईल म्हणजे GP, EP आणि FP हे पहिल्या वर्गाचं तिन्ही या ठिकाणी आपल्याला अपडेट करावं लागते. आता या ठिकाणी मी हे पहिल्या वर्गाचं भरलं बघा. जनरल प्रोफाईल या ठिकाणी भरले. म्हणजे बघा या ठिकाणी जेंडर म्हणजे काही नवीन बदल असेल तर या ठिकाणी आपण बदल केलेला आहे. आणि ॲड्रेस, पिनकोड नंबर, मोबाईल नंबर, नंतर त्याची मदर टंग ऑफ द स्टुडंट, त्याची मातृभाषा कोणती, सोशल कॅटेगरी कोणती, मायनॉरिटी आहे का, याने केलेलं आहेत. हे सर्व या ठिकाणी हे भरलेलं बघा. आणि खाली सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. जनरल डाटा अपडेट सक्सेसफुल झालेले या ठिकाणी क्लोज करा. आता बघा या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला समोर सर्व माहिती समोर ठेवून ॲडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल, जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. या ठिकाणी त्याचा वर्गातील नंबर टाकावा लागेल. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणत्या माध्यमातून सूचना दिली जाते तर मराठी सिलेक्ट करावं लागेल. या ठिकाणी लँग्वेज ग्रुप स्टडी बाय द स्टुडंट आहे बघा. याला जर आपण क्लिक केलं तर मराठी इंग्लिश दोनच भाषा येते. पहिल्या आपण दोनच भाषा शिकवतो, पहिली ते 4थ्या वर्गापर्यंत म्हणजे मराठी आणि इंग्लिश. 5व्या वर्गापर्यंत हिंदी विषय सुरू होतो.
हे या ठिकाणी आपोआप येते बघा त्या गोष्टी. आता फॉरेन लँग्वेज शिकवल्या जात नाही 1ली ते 4थीला. नंतर बघा ह्या गोष्टी आपोआप या ठिकाणी येतात. मॅनेजरी ग्रुप सब्जेक्ट कोणकोणते विषय शिकवले जाते, तर मॅथमॅटिक्स शिकवले जाते, एन्व्हायरमेंट स्टडी EVS शिकवला जाते, तो सिलेक्ट करायचं आहे. जे काही शिकवलं जात असेल, जे विषय असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पहिल्या वर्गाचं GP, EP आणि FP हे पूर्णपणे भरावं लागेल. आणि मी एका विद्यार्थ्याचं तुम्हाला इयत्ता 6व्या वर्गातील एका विद्यार्थ्याला या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे तिन्ही टॅब या ठिकाणी पूर्ण करायचे. काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. अशाच प्रकारच्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.